दशावतार चित्रपट अजिबात बघू नका. तुमचे मूळ गाव कोकणातील असो किंवा उर्वरित महाराष्ट्रातील, पण तुम्हाला तुमच्या गावाबाबत आत्मीयता नसेल, तर हा चित्रपट अजिबात बघू नका. तुमचं गाव, निसर्ग, स्थानिक कला, स्थानिक परंपरा, स्थानिक संस्कृती जपण्यासाठी कोणता संघर्ष करावा लागतो, हे या चित्रपटात मांडलंय. म्हातारा बाप स्थानिक कला, निसर्ग जपण्यासाठी राबतोय आणि त्याच ठिकाणी गावात नोकरीची संधी नसल्यामुळे बेरोजगार असलेला मुलगा आतून किती झुरतोय हे या चित्रपटात मांडलंय. लग्नाच्या बाजारात सो कॉल्ड पैसेवाला नवरा मुलगा या कॅटेगरीत न येणाऱ्या मुलाच्या प्रेमात अखंड बुडालेली प्रेमिका नंतर गावच्या आणि निसर्गाच्या रक्षणासाठी कशी रणरागिणी बनते हे या चित्रपटात मांडले. पैशासाठी हापापलेले राजकारणी निसर्ग, संस्कृती ओरबाडून किती खालच्या थराला जाऊ शकतात हे या चित्रपटात मांडलंय. कोकणातील राखणदार आजवर गावचं रक्षण करत आलाय. तो पुढेही करेल, पण यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण राजकारणी कसेही असले तरी ते बहुमताच्या बाजूने असतात आणि आपल्याला कळायला हवं की आपण गावासाठी राजकारण्यांकडून काय मागून घ्यायचं. खरं तर हा विषय कोकणापुरता मर्यादित नाहीये. जर या विषयाबाबत कोकण आज जात्यात असेल, तर उर्वरित महाराष्ट्र सुपात आहे. कारण एकदा का तुम्ही तुमच्या जमिनी विकल्या ना, की तुमचं अस्तित्व, तुमचा इतिहास संपून जातो. आणि जर तुम्हाला तुमचं अस्तित्व, तुमचा इतिहास जपायचाच नसेल, तर